तर आजच्या पुरतं एवढं बस झालं, ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो? नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी हा पाठ शिकलो, बरोबर. तर काही दिवसांनी तुम्हाला याची प्रश्न उत्तर लिहून आणायची आहेत आणि पाठ करायची आहेत, कळलं? काही दिवसांनी म्हणजे? हां, हे तुम्हाला सांगायचंच राहिलं. काही दिवसात म्हणजे आता गणपती आलेत, तर आपल्या क्लासला 4 दिवस सुट्टी राहणार आहे, ठीक आहे. तेवढीच तुम्हालाही एन्जॉयमेंट आणि थोडं रिलॅक्सेशन. सर 4 दिवसाची सुट्टी, हे नाचा. अरे हो, एवढा कसला आनंद? मला माहिती आहे, एक तर तुला क्लासला यायचं नसतं, आई वडील पाठवतायत म्हणून जबरदस्तीने क्लासला येतो, हा ना? सर तसं नाही काय, ते आले अभ्यास पण नको वाटतं. अरे तुला मी आज शिकवलेलं थोड्या वेळाने तुझ्या लक्षात राहणार नाही आणि तुला अभ्यास लय झाला वे. सर जाऊ द्या, पण बरं झालं बरं का तुम्ही 4 दिवस सुट्टीत देऊन टाकली. मित्रमंडळात आपल्याला टाइम देता येईल आता. तुझं मंडळ आहे रे? काय नाव आहे मंडळाचं? गल्लीबॉय मित्र मंडळ. गणपतीच्या मंडळाच्या नावापेक्षा मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय बाबा. अहो सर ट्रेंडिंग आहे होते आता. बर, अजून कोणाचं मंडळ आहे आपल्या क्लासमध्ये? सर आमचं आहे की वक्रतुंड गणेश मंडळ, पण नक्की आहे बरं का आमच्या गणपतीला. हो हो, नक्की आहे ना. बर, त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, या वेळेत कमीत कमी 1 तास तरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. सर अभ्यास होत राहिलो, पण मला आधी सांगा तुमची वर्गणीची पावती कितीची फाडायची ते लिहून घेईन लगेच. लगेच लिहून किती फाडू सर? फाडतो की, ये पुढे. संख्या ते पप्पाचं एक जरा अवघडच आहे बघ. अरे क्लास चालू असून डायरेक्ट सराला वर्गणी मागतोय. होय ना का? आणि मंडळाचं नाव काय ठेवलं? गल्ली बॉय. असं कुठं नाव असतं का? अर्थांना आवडतंय ना, मग राहू द्या. बर, आता 4 दिवस सुट्ट्या आहेत, तर आपल्याला कामाला लागलं पाहिजे. होय होय. आणि मला सकाळी आप्पा पण बोलले की आज संध्याकाळी आपण सगळं ठरवूया. होय, मला पण बापू काल बोलले. संख्या मी काय म्हणतोय, अरे प्राजूला पण बोलव की आपल्या मंडळाचा गणपती बघायला. आता ती कशाला पाहिजे? तिच्या घरी असेल की गणपती. अगं मधुबाला, आम्ही सगळ्यांना सांगितलंय. संख्या नाही काय बोलत ती, प्राजू आली ना बोलतो तिच्यावर. संख्या बघते आली. काय रे असं मध्ये का थांबलाय? अहो तुमचीच वाट बघत थांबलो. माझी का? अहो वर्गातल्या सगळ्या मुलं मुलींना गणपती बघायला बोलवतं आमच्या मंडळात. तुम्ही पण नक्की या. पण तुझ्या घरी पण गणपती असतील ना, मग तुला त्या गडबडीत नाही यायला जमणार, हो ना? माझे आजोबा एक्सपायर झाले, त्यामुळे पुढचं 3 वर्ष आम्ही गणपती नाही बसू शकणार. पण हा, मी तुमच्या गणपतीसाठी नक्की काहीतरी खायला घेऊन येईल. अहो तुमच्या काय, बाप्पा आपल्या सगळ्यांचेच आहेत ना. हो सॉरी, आपल्या गणपती बाप्पासाठी मी काहीतरी गोड घेऊन येईल. नक्की आहे बरं का, आम्ही यावेळेस नाटक पण ठेवणार आहे. हो नक्की, मी नक्की येईल. चालेल, येते मग. आप्पा बोला, करा सुरुवात. बोल बोल तू बोल. आता कसं झालं आहे, आत्तापर्यंत सगळी मोठमोठी मुलं होती, पण आता कोण जॉबला गेलं आहे, कोण भरती झालं आहे. मग आता आमचं असं म्हणणं आहे, बापू सांगा पोरांना. यावेळी जेवढं कमीत आपल्याला करता येईल तेवढं करूया, जेवढं झेपल तेवढं करूया. काय बापू तुम्हाला काय वाटतंय, आम्ही काय करू शकत नाही? अहो ती मोठी पोरं होती, ती हँडल करायची, आम्ही पण करू शकतो की, हाय ना? अरे हो हो, तुम्ही करू शकता सगळे, पण हे सगळंच कसं करणार आहे लेकरांनो तुम्ही? अहो बापू, आपलं गाव डोंगरात आहे आणि असे किती घर आहेत आपल्या गावात. आम्ही सगळे मिळून करू की वर्गणी गोळा. आता वर्गणीचाच विषय आहे, आपण सगळे कामगार लोक आहोत, जास्त मागणं पण बरं नाही. अहो आम्ही करतो की वर्गणी गोळा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? हाय का ना रे? मग काय, अरे काय दमदाटी करून पैसे घ्यायचे आहेत का? हे बघा, जेवढे देतील तेवढे घ्या. काय पोरं म्हणतात ना, तसं करू. मग आपण पुढचं पुढं बघू. काय चालतंय, मग 2 ग्रुप करून उद्यापासून करा सुरुवात वर्गणी मागायला. संख्या, आम्ही आमचं ग्रुप करतो, तुम्ही तुमचं बघा. आम्ही आमची वर्गणी नीट गोळा करतो, पण तुम्ही नीट वर्गणी गोळा करा, मग झालं. हा तेच, नीट वर्गणी गोळा करा. ए ते कळतंय आम्हाला, तुम्ही नका सांगू. चला, गणपती बाप्पा. संख्या, अरे आपण ज्यांच्याकडे दरवर्षी मूर्ती घेतो का नाही, ती 1000 येते. आता आपल्याला ह्यांच्याकडेच मूर्ती घेतली पाहिजे. अरे होईच की, त्यासाठी चालू आहे आपण इथं. म्हणजे आपल्याला कसा अंदाज येईल किती पैसे लागतील किती नाही. संख्या बाबा, तुझं डोकं कसलं फास्ट चालते का? अरे चालवलंच पाहिजे. काय
आमचे बापू म्हणले की कोणती पण वस्तू घेताना ना त्याला किती पैसे लागतात हे आधी बघितलं पाहिजे, नाही तर आपण वर्गणी गोळा करायचो आणि कमी पैसे पडायचे. वय वय बाबा, तुझ्या बापूला सल्यूट. बरं चल आता मूर्ती बघूया. चल. काय मुलांनो, मूर्ती पसंत पडते का? वय सगळ्या चांगल्याच आहेत, बघतोय. बघा बघा बघा. कोणतं मंडळ आहे? अहो वक्रतुंड गणेश मित्र मंडळ शिंद. सीनला वय म्हणजे डोंगरात गणपती नेणार काय? वय वय. बरं कशा दिल्या मूर्त्या? पसंत तर करा. हे 5,000ला, ही 3,000ला, ही 2,000 आणि हे 1,500. संख्या लईच रेट सांगायला लागलेत. हो काका, अहो काहीतरी कमी जास्त करा की. कमी जास्त करतो की, नाही केलं तर पप्पा आमच्यावर नाराज होतील. भरून देतो तुम्हाला कमी जास्त. बरं बरं काका, 100% तुमच्याकडनंच घेणार आम्ही मूर्ती. कसं आहे, पहिलीच वर्गणी 500 रुपये. आपलं काम कसं एक नंबर असतंय. मी काय म्हणते, आज दिवसात 2,000 तर वर्गणी गोळा करूया. पहिले ना मोठी मोठी घर बघूया. काय म्हणता पाटील? बरोबर आहे, त्या संख्येपेक्षा आपली वर्गणी जास्त गोळा झाली पाहिजे. होणार भावा, विषय आहे का? बरं पोरांनो, त्या बंगल्यात कोण आहे का बघून ये जरा. जावा सगळेच जावा. जा बाळा तू पण. अरे सगळ्यांना कशाला पाठवलं? थांब ना, सांगतो ना. आपली वर्गणी किती गोळा झाल्या? 500. 500 नाही, 400. अरे आत्ताच तर बोलला 500 झाली. अरे 500तलं 100 खिशात. अरे पण कोणाला समजलं तर? अरे दिवसभर गावात फिरायचंय का फुकट फिरायचंय वय? जरा चहा पाण्याला लागतेच पैसे. अरे पण हे तुला पटत नसलं ना, जाते संख्याच्या गँगमध्ये मग. नको नको, हाय तुझ्या गँगमध्ये आहे मी. आता कसं? हा आहेत का? हा आलो आलो. हे चल चल. आयला सकाळ सकाळी एवढी पोरं वर्गणीच मागायला आली असतील. आयला सकाळ सकाळ कदा फळा लागायचा. हे दार लावून घे ग, पोरं आल्यात बाहेर वर्गणी मागायला. ही संख्या पहिली ना ह्या नाकडं वर्गणी मागूया. लई बेन वाटाय देत नाही. बरं चल. आयला मांग्या, घरी कोण दिसत नाही की? काय करतोय? घरात कोण नाही नसेल का? तर आपण जाऊ दुसरीकडे. हे थांब जरा, हाक तरी मारून बघू दे. ना ना, ओ ना ना, अरे झोपलं काय? ना ना, हे नाही आहेत घरात. अरे नाही म्हणतात की र. थांब. आओ मग तुम्ही या की बाहेर. ए बाबा, माझं कंबरडा मोडलंय, नंतर या म्हटलं ना तुम्हाला. ही संख्या त्यांचं लागा दरवेळेस झालंय. घरात नाही ती, गावाला गेली ती, आणि त्यात यो ना ना मिटिंगला बी नसतं वर्गणीच्या. चला जाऊया. अरे चिप्पल ना आजी दिसती होईल का? ना ना लई बेन वाटे. ना ना, ओ ना ना, अहो आम्हाला माहिती तुम्ही घरातच आहे. अहो तुमची चप्पल बाहेरच आहे की, या बाहेर. ओ ना ना, अहो येताय का फाडू 1000ची पावती. 1000 रुपयाची पावती? अरे नको नको, आलो आलो आलो. अरे काय तुम्ही बी पोरांनो, पाठीमागं होतो ना बाथरूम मध्ये. काय अहो काकू तर आम्हाला म्हणाल्या तुम्ही घरातच नाही. अरे तिला काय माहिती, ती झोपली होती ना. होय, बर झाली तुमची गंडवागंडी करून. या आता फाडू पावती. वर्गणी? अरे देवा पैसेच नाहीत की रे घरात. हो ना ना, या असलं काय बोला, आमचा टाइमपास करू नका. होय हो, गणपतीला आले अहो महाप्रसादाला हात वर ओढून खाता की, आणि तुमच्याकडे पैसे नाही देऊ द्याला. हो ना ना, अहो असं काय करताय? बाप्पासाठी पाहिजे, द्या की. बरं क्या करा, 50 रुपयाची करा. 50 रुपये याला का संख्या? यांची गाडी 50 पासून पुढे जाण झाली बघ. बरं जाऊ दे, आपण नाही कोणाला जबरदस्ती करू शकत. द्या 50. बरं बरं आणतो लगेच. रे संख्ये. काय रे? आरती वृत्ती. संख्या, संख्या न बोलता गेला. काय झालंय? काकू वर्गणी दिल्याबद्दल धन्यवाद. आईला काकूनी 200 रुपये दे. 200 नाही 100. हे रुत्या, ए कॉलर कशी काय धरली तू?
सोड. अरे सोड म्हटलं ना. अरे का रे असं केलंस? अरे बाप्पा श्रद्धेचा विषय आणि तू बेमानी करतोस वे. ए मी काय केलंय? काय केलं? अरे 1-1 रुपया करून आम्ही सगळे वर्गणी गोळा करतोय आणि तू पैसे चोरतोय त्यातलं. ए मी काय केलं नाही समजलं ना? ही पोरं माझ्या बरोबर होती. विचार त्यांना. ए पोरांनो सांगा की. अरे हे सगळे गप्प आहेत, याच्यावरनं समजतंय हे खरं आहे. ए तुला कोणी सांगितलं रे सगळं? अरे कोणी सांगायला कशाला पाहिजे, आम्हाला कळतंय की. अरे तू बेमानी केलीस आमच्या बरं, आमच्या बापा बरं. अरे लोक प्रेमाने पैसे देतात आणि तू स्वतःच्या खिशात भरतो वे. काय रे पाटील, तुला पण अक्कल नाही का? ए बाबा मला नाही काय माहित तुमचे. ए पाटील तू पण फिरलास का आता माझ्यावर? ए पाटील काय ते खरं सांग बरं का, वर डोकं जाऊ नको. नाही काय माहित मला. आता बोल. होय अरे लाज वाटली पाहिजे तुला. हा थांब, आप्पा बापूला सांगून तुला मंडळातनंच बाहेर काढतो. ए लय झालं तुझं काय? तू काय मंडळाचा अध्यक्ष लागून गेला काय? लय हुशारा म्हणून का चढणार का आता आमच्यावरती? आम्ही करतो आमचं मंडळ, तुमचं तुम्ही करा. आणि एक लक्षात ठेव, अख्ख्या गावात आहे ना आमची भावकी मोठी आहे. तुला दाखव तुझी लायकी आणि तुझ्या मंडळाची. आमच्या मंडळाला काय बोलायचं नाही काय? तर मित्रांनो कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.